हॅलो फ्रेंड्स, बऱ्याच वेळा काही लोक आपलं मन दुखावतात किंवा आपल्याला हर्ट करतात. त्यावेळी कोणत्या प्रकारचे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता येईल हे आज आपण बघणार आहोत. अशा वेळी तुम्हाला काय बोलायचं, कशा पद्धतीने बोलायचे, तुमचा राग किंवा तुमच्या मनातल्या भावना कशा व्यक्त करायच्या ह्या तुम्हाला समजत नाहीत का? तर मी तुम्हाला आज त्याच भावना अगदी राग न धरता किंवा मौनही न धरता कशा पद्धतीने व्यक्त करायच्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही इमोशनल वोकॅब्युलरी माहित असणं गरजेचं आहे. लेट अस लर्न सम इमोशनल वोकॅब्युलरी अँड रिस्पेक्टफुल फ्रेजेस इन इंग्लिश. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला हर्ट केल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीवरती दोष न ठेवता तुम्ही तुमच्या भावना कशा व्यक्त करायच्या, चला तर मग बघूया. दॅट रिअली हर्ट मी, आय वॉजंट एक्सपेक्टिंग दॅट. म्हणजे मला खरंच दुःख झालं, मला तसं काही अपेक्षित नव्हतं. किंवा हेच तुम्ही वेगळ्या पद्धतीने व्यक्त करू शकता. आय फेल्ट डिसरिस्पेक्टेड बाय व्हॉट यू सेड. म्हणजे तुझ्या बोलण्यानं माझा अपमान झाल्यासारखं वाटलं. युअर वर्ड्स अफेक्ट मी मोर दॅन यू रिअलाइज. म्हणजे तुझ्या शब्दांचा माझ्यावर खूप परिणाम झाला. किंवा हेच तुम्ही वेगळ्या पद्धतीने म्हणू शकता. आय नो यू मे नॉट हॅव मीन इट बट इट डिड हर्ट. म्हणजे मला माहित आहे तुम्ही मुद्दाम केलेलं असेल, पण मला त्रास झाला. एखादी व्यक्ती तुमच्याशी डिसरिस्पेक्टफुली बोलत असेल आणि तुम्हाला त्याला सांगायचं असेल की तुम्ही रिस्पेक्टफुली बोला, अशा पद्धतीने तुम्हाला जर सांगायचे असेल तर तुम्ही काही अशी वाक्य बोलू शकता. प्लीज डोंट टॉक टू मी दॅट वे. म्हणजे कृपया माझ्याशी अशा प्रकारे बोलू नका. आय डिझर्व टू बी स्पोकन टू विथ काइंडनेस. म्हणजे माझ्याशी प्रेमाने वागणं अपेक्षित आहे. किंवा हेच तुम्ही अशा पद्धतीने बोलू शकता. लेट अस हॅव दिस कॉन्व्हर्सेशन विथ रिस्पेक्ट. म्हणजे आपण ही चर्चा आदराने करूया. किंवा असेही प्रश्न विचारू शकता. कॅन वी टॉक व्हेन थिंग्स आर कामर. म्हणजे आपण नंतर शांतपणे बोलू शकतो का? आता याच्यामध्ये इमोशनल वोकॅब्युलरी काय आलेली आहे, तर एक म्हणजे हर्ट हा शब्द आलेला आहे, ज्याचा अर्थ दुःख असा होतो. दुसरा जो काही शब्द आलाय तो म्हणजे एम्बरास्ड, म्हणजे लाज वाटणे. डिसअपॉइंटेड, ज्याचा अर्थ निराशा असा होतो. आणखीन एक शब्द आहे त्याच्यामध्ये, तो म्हणजे अनहर्ड, म्हणजे दुर्लक्षित. आणि कन्फ्युज्ड, म्हणजे गोंधळलेला, हा सुद्धा शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे हे सगळे शब्द तुमच्या भावनेशी रिलेटेड असलेली वोकॅब्युलरी आहे. पेनफुल वर्ड्स डोंट नीड पेनफुल रिॲक्शन्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.